त्यानंतर आपलं स्वागत. वळूयात पुढील बातमीकडे. कोथिंबीर उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. कोथिंबीरीला अवघ्या 2 ते 3 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. 2 ते 3 रुपये जुडी असा भाव मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटावे यांनी. येवला तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा होता. मात्र पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र या पावसामुळे अक्षरशः एक शेतकऱ्यांनी कोथिंबीरचं पीक घेतलं होतं. कोथिंबीरला बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आता काही दिवसापासून सततचा सुरू असलेला पावसाचा फटका देखील या कोथिंबीर पिकाला बसतोय. तर शेतकरी काय सांगाल की काय बाजारभाव मिळतोय? 2 रुपये ते 3 रुपये बाजार भाव मिळतो. त्याचे पैसे बी होत नाही आणि मार्केटला गिराईक बी नाही. तर ते काय करणार? त्याला शेतकरी परेशान होऊन गेला. कशामुळे असं? आता हे पाऊस पहिले पाऊस नव्हता, त्याच्यानंतर पाऊस आला तर हे पीक झालं. असं तर करणार काय शेतकरी? एकदम बाहेर माल जात नाही, त्याच्यामुळे अडचणीत येते. व्यापारी इकडे घेत नाही. करायचं काय शेतकरी? आम्हाला ती परवडत नाहीये. मग आम्ही काय करायचं? शेतकऱ्यांनी एवढी मजुरी लावून बी एवढं कष्ट करून बी आमच्या हातात काहीच येत नाहीये. पाऊस आल्यामुळे आमची नुकसान झालेली. नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला. शिर्डीत 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात होते. उत्सवाची